श्री साई सेवा मंडळाच्या वतीने ओवळे ते शिर्डीपर्यंत 23 ते 30 नोव्हेंबर या दरम्यान पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात ओवळे येथील साई मंदिरातून करण्यात आली। या सेवा मंडळाचे हे 3रे वर्ष आहे। या पायी दिंडीला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील व संचालक बाळाराम पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या। श्री साई कृष्णाय नमः। ओम नमो सच्चिदानंद साईनाथाय नमः। ओम नमो सच्चिदानंद साईनाथाय नमः। संत स्वरूपाय नमः। श्री साई देवाय 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 नमः। तसेच ही पालखी खिडूपाडा येथे आल्यानंतर शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी देखील या पालखीचे दर्शन घेतले। यावेळी सुरेश भोईर, प्रभुदास भोईर आदी मान्यवरांनीही या पालखीचे दर्शन घेतले। शिर्डीनाथाय नमः। श्री सत्यदेव। यावेळी या पायी दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांनी आमच्या प्रतिनिधीशी बातचीत केली। पनवेल उरण पायी दिंडी सोहळा आज ओवळे साई मंदिरातून निघालेले आहे। आज या दिंडीचं 3रा वर्ष आहे। अतिशय शिस्तबद्ध आणि व्यवस्थित चालणारे साई भक्त, कोणाच्या पायात चप्पल सुद्धा नसतो अशा पद्धतीने शिस्तीने जाणाऱ्या शिर्डी यात्रेमध्ये साईबाबांच्या दरबारात रविवारी संध्याकाळी आगमन होणार आहे। तर या दिंडीमध्ये चालणाऱ्या सर्व साई भक्तांना तमाम पनवेल उरणवासियांतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। ही दिंडी अशीच चालत राहू दे। या दिंडीसाठी लागणारे सर्व सहकार्य पनवेल उरण नाही तर पूर्ण रायगडवासियांतर्फे मिळेल ही त्यांना ग्वाही देऊन साई भक्तांना माझ्यातर्फे, आमच्या वाल मंदिराच्या साई मंदिरातर्फे आणि तमाम पनवेल उरणच्या साई भक्तांतर्फे हार्दिक शुभेच्छा। साई संस्थान ओवळे यांच्या विद्यमानाने पनवेल ते शिर्डी या विभागातून जी पायी दिंडी यात्रा निघत आहे त्या दिंडीच्या सोहळ्यासाठी प्रचंड गर्दी उत्सवलेली आहे। त्या निमित्ताने ज्या लोकांनी सहभाग घेतला त्या लोकांचे मी अत्यंत आभारी आहे आणि ज्या वतीने जे लोक सहकार्य करतात त्यांचेही अभिनंदन आहे। आणि आम्ही ज्या पायी दिंडीची यात्रा काढत असताना कोणाच्या मनात कुठलाही खंत नसून जे पदयात्रा निघतो त्या पदयात्रेत जेणेकरून गाववाले ज्या ठिकाणी सहकार्य करतात त्या ठिकाणी आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि प्रत्येक ठिकाणी सहकार्य करून आम्हाला सहकार्य करतात।